नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन रेल्वे भरतीमध्ये अफाट मोठ्या प्रमाणात परमनंट पदासाठी शासकीय भरती निघालेली आहे। त्यामुळे या संधीचा तुम्ही नक्कीच पुरेपूर प्रमाणात फायदा घेतला पाहिजे, कारण ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेस नसून परमनंट स्वरूपामध्ये भरती आलेली आहे आणि ही भरती तब्बल मित्रांनो 3000 प्लस जागेसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि याचे फॉर्म भरणं देखील सुरू झालेले आहे। म्हणून तुम्ही वेळेच्या अगोदरच फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि या सुवर्ण संधीचा इंडियन रेल्वेमध्ये तुमचं जर ड्रीम असेल तर ते नक्कीच या भरतीद्वारे कंप्लीट होईल। परंतु आता याची सविस्तर डिटेल्स काय असेल, फॉर्म कधी भरायचा, पात्रता, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। जस्ट व्हिडिओ 2 मिनिट शेवटपर्यंत पाहावा असं मला वाटत आहे। ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो पद म्हणजे कुठल्या पद भरतीसाठी, कुठल्या पदासाठी ही भरती आहे, तर याच्यामध्ये मेन 2 पदे आहेत। पहिलं म्हणजे ज्युनियर इंजिनियर या पदासाठी ही भरती आहे आणि दुसरं म्हणजे डेप्युटी मटेरियल सुपरिटेंडंट म्हणजे DMS, ह्या 2 पदासाठी भरती आलेली आहे। ज्युनियर इंजिनियर आणि DMS, जे कोणी या भरतीला इच्छुक असाल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे, कारण वेळ खूप कमी आहे। परीक्षा सुद्धा याची लवकर होऊन सिलेक्शन प्रोसेस फास्ट गतीने या ठिकाणी होणार आहे। याच्यामध्ये तुमचं वयाची मर्यादा जर पाहायला गेलात तर 18 ते 33 वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, जनरल ओपन कॅटेगरी। आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मध्ये असाल तर त्या ठिकाणी नक्कीच वयाची सूट त्या ठिकाणी दिलेली आहे। ओके, त्याच्यामुळे 3 ते 5 वर्षाची वयाची सूट असणार आहे। आता ऍप्लिकेशन कधी भरायचं आहे, ह्याची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, 14/8 म्हणजे 14 ऑगस्ट ते 13/9 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने याचं ऍप्लिकेशन किंवा अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने। त्यासाठी काही प्रमाणात शुल्क लागणार आहे, ती कॅटेगरी वाईज तुम्हाला पुढे सांगतो। सो व्हिडिओ 1 मिनिट पहा तुम्ही पुढे। याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कसा असणार आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये 2 स्टेज असणार आहेत। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे स्टेज 1 आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्टेज 2, अशा 2 या ठिकाणी स्टेप असणार आहेत आणि ग्रुप सी च्या अंतर्गत ही एक्झाम घेण्यात येणार आहे। CBT स्टेज 1 आणि CBT स्टेज 2 ही झाल्याच्या नंतर पुढे तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन साठी त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येणार आहे। तिथून पुढे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय, तुमचे जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत तसेच ऍज पर आपल्या रिक्वायरमेंट नुसार डोमिसाइल, नॅशनॅलिटी, आयडेंटिटी कार्ड, तुमचं मेल ID आणि तुमचं एज्युकेशनल रिलेटेड डॉक्युमेंट्स, तुमचे मार्कशीट, LC, ह्या गोष्टी त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय केल्या जाणार आहेत। म्हणजे सिलेक्शन प्रोसेस CBT 1 to एक मेडिकल एक्झाम आणि त्याच्यानंतर DV आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट, अशा 3 ते 4 स्टेप मध्येच या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। लक्षात घ्या, सिलेक्शन प्रोसेस सोपी आहे, अभ्यासक्रम सोपा आहे आणि परमनंट शासकीय नोकरी आहे आणि पगार सुद्धा भरमसाठ आहे। पगार किती आहे ते तुम्हाला सांगणार आहेत। आता एवढं सारं कळाल, पण नेमकं जागा किती येतं, 3000 प्लस म्हणजे जवळ 4000च्या आसपास जागा आहेत। 3993 जागा पॅन इंडिया आहेत। याच्यामध्ये पात्रता तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा डिग्री असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। लक्षात घ्या, आता जे 10वी 12वी ITI हे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता यायला थोडंसं अवघड आहे, कारण याची एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता कमीत कमी डिप्लोमा किंवा त्या शाखेतील रिलेटेड शाखेतील पदवी डिग्री असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये तुमचं सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा असेल तर नक्कीच तुम्ही पात्र ठरू शकता। म्हणजे डिप्लोमॅटिक आणि डिग्री बेस्ड जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा थोडक्यामध्ये जॉब असणार आहे। ओके, सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये फीस। फॉर्म भरताना फीस तुम्हाला काही प्रमाणात भरावी लागणार आहे। तुम्ही जर जनरल, OBC आणि EWS कॅटेगरी मध्ये असाल तर त्या ठिकाणी 500 रुपये चलन आहे किंवा 500 रुपये फीस आहे असं म्हटलं तरी चालेल। नेक्स्ट, जर तुम्ही SC, ST आणि EBC या कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर फक्त निम्मी फीस आहे, म्हणजे 500च्या निम्मी 250 रुपये फीस या ठिकाणी तुम्हाला आहे मित्रांनो। ओके,
त्याच्या अगेन्स्ट पुढे ज्या काही महिला आहेत, आता इथे काय आहे, महिला आणि पुरुष दोघांना या ठिकाणी समान संधी असणार आहे. त्याच्यामुळे जे महिला आपल्या विद्यार्थी आहेत, ज्या महिला भगिनी आहेत, त्यांनी 250 रुपये फीस ऑल कॅटेगरी म्हणजे तुमचं ओबीसी, एससी, एसटी, इव्हन पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस, ईबीसी कुठलीही कॅटेगरी असू द्या, महिलांकरिता कुठल्याही कॅटेगरी मधील 250 रुपये फीस असणार आहे. जर तुम्ही मायनॉरिटीज किंवा थर्ड जेंडर मध्ये असाल तर त्याला सुद्धा ऍटलिस्ट 250 रुपीज तुम्हाला पे करावे लागणार आहेत. ओके, हे झालं फीस बाबत क्रायटेरिया. नेक्स्ट आहे तुमचा पगार. आता लक्षात घ्या, इथे 2 पोस्ट आहेत, ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी मटेरियल सुपरिटेंडंट डीएमएस या 2 पदासाठी पगार क्रायटेरिया साधारणपणे 50 ते 65 हजाराच्या रेंज मध्ये आहे. म्हणजे पगार सुद्धा भरमसाठ आहे. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन होईपर्यंत आता फॉर्म भरणं सुरू आहे. फॉर्म भरायचा आहे, तुमचं डिग्री डिप्लोमा कंप्लीट असणं आवश्यक आहे. त्याचसोबत फॉर्म भरून त्याचं ऍप्लिकेशन प्रिंट सोबत ठेवायचे आहे आणि लागलीच तुम्ही अभ्यासाला तयारी करायची आहे. कारण या ठिकाणी सीबीटी बेस एक्झाम होणार आहे. परमनंट नोकरी असल्यामुळे या संधीचा अजिबात मिसगाईड करू नका, संधी हातातून जाऊ देऊ नका. इंडियन रेल्वे ह्याच्यामध्ये पुढे चालून प्रमोशन असतात, वेगवेगळ्या फॅसिलिटी असतात, पगार वाढ असते, खूप सारे या ठिकाणी शासनाच्या सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे ही परमनंट भरती कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेस नाही. याचा पे स्केल आहे, पे स्केल 6 लेवलचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या भरतीला ट्राय केलं पाहिजे. आता याच्यामध्ये मेन म्हणजे अभ्यासक्रम काय असणार आहे. या ठिकाणी क्रायटेरिया काय आपला सिलेक्शन स्टेज 1 सीबीटी बेस स्टेज 1 आणि सीबीटी बेस स्टेज 2 त्या ठिकाणी वेगवेगळा क्रायटेरिया असणार आहे. सो तुम्हाला सगळे विषय कव्हर करणार आहे. जर तुम्ही सीबीटी टेस्ट 1 स्टेज 1 ला जर एक्झाम कशा पद्धतीचा अभ्यासक्रम असेल तर त्याच्यामध्ये मॅथ असणार आहे. मॅथ म्हणजे काय, तुमचं नंबर्स असतील, त्याच्यानंतर बॉडमास रूल असतील, काही त्याचे आपण लेक्चर सुद्धा आपण रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये आपण केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पहा बॉडमास वरचे. एलसीएम एससीएम असेल, पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, बेसिक मॅथच्या ज्या कन्सेप्ट आहेत जे की तुम्ही 5वी ते 10वीच्या टाइम पिरियड मध्ये शिकलेला आहात, त्यासाठी रिव्हिजन करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर याचे काही बेसिक व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की मला कमेंट करा, सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. ओके, सो हे बेसिक मॅथ मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट असणार आहे. त्या संदर्भात दुसरा जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स हे 4 ते 5 सब्जेक्ट कॉम्प्युटर बेस्ड स्टेज 1 या परीक्षेला असणार आहेत. म्हणजे स्टेज 1 ची ही परीक्षा झाली. आता स्टेज 2 या ठिकाणी वेगळा सिलेबस थोडासा असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं रिझनिंग असेल, जनरल इंटेलिजन्स असेल, जनरल अवेअरनेस असेल, फिजिक्स अँड केमिस्ट्री असेल, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल, इन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल असेल आणि टेक्निकल ॲबिलिटीज हे 4-5 पुढच्या स्टेज सेकंडला सब्जेक्ट असणार आहेत. म्हणजे तुम्ही रेल्वेमध्ये कार्यरत आहात आणि त्यावेळेस तुम्हाला पोल्युशन, इन्व्हायरमेंट कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यासक्रम नोंद असणं आवश्यक आहे. त्याचसोबत आता तुमचं डिप्लोमा आणि डिग्री झाले म्हटल्याच्या नंतर बेसिक कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला तर 100% असणारच, ते सुद्धा या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. त्याचसोबत तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री, जसं की वेग, वेळ, अंतर ह्या गोष्टी असतात फिजिक्स केमिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सायन्स रिलेटेड असेल, ह्या गोष्टी सुद्धा बेसिक नोन असणं आवश्यक आहे. याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण रेल्वे म्हटलं की तुमचं मॅथ आलं, फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, पोल्युशन अँड कंट्रोल आलं, इन्व्हायरमेंट आलं, या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल स्टडी असणं, नोन असणं तुम्ही त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जवळपास 4000 जागेसाठी 3993 जागा परमनंट स्वरूपात आहेत. आता सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण करणं चालू आहे आणि ही शासकीय जर सरकारी नोकरी असेल तर ही सरकारी नोकरीची संधी अजिबात सोडू नका. कारण परमनंट स्वरूपात भरत्या आता जवळपास नाही निघत किंवा नाहीशा होत आलेल्या आहेत. त्यामुळे संधीचा फायदा नक्कीच घ्या. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आले किंवा काही डाऊट प्रश्न आले, इलिजिबिलिटी बद्दल, फीस, वयोमर्यादा, पात्रता किंवा आणखी काही डिटेल्स विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारू शकता. आणि अशाच अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि तुमच्या हिताच्या अपडेट्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.